प्रतीक विलास मोरे आहे. माझे नाव प्रवीण दिगंबर साठे आहे. माझे नाव ऋतिक योगेश ठाकरे आहे. आमच्या गावात कचरा गाडी येत नाही, यामुळे लोक मोकळ्या मैदानावर प्लास्टिकचा कचरा टाकतात, ओला कचरा टाकतात आणि यामुळे पाऊस आल्यावर तो कचरा सडतो. त्यामुळे दुर्गंध येते, त्या कचऱ्याची दुर्गंध येते आणि तो कचरा सडल्यामुळे अनेक रोगराई पसरते. मातीचे, पाण्याचे, हवेचे प्रदूषण होते आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणून आम्ही या समस्येवर विचार केला आणि लोकांशी चर्चा करून आम्ही हे प्रोडक्ट काढले आहे आणि आम्ही या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही असे मॉडेल बनवले की ज्याने सुका कचरा, ओला कचरा, मेटलचा कचरा वेगवेगळा होऊ शकतो. या मॉडेलमध्ये आम्ही एक सेन्सर वापरला आणि 4 डबे वापरले आहेत. त्याच्यातला 3 डबे कचऱ्याचे आहे, एक सुका कचरा, एक ओला कचरा आणि एक मेटल कचरा. वरच्या डब्यात जो कचरा टाकेल तो स्कॅन करून सेन्सरच्या मदतीने त्याच डब्यात टाकेल आणि त्या खताचा यामुळे आपण तो कचरा गावाच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतो. तर कसे ते ओला कचऱ्याचा आपण खत बनवू शकतो, ते शेतासाठी उपयुक्त ठरेल आणि मेटलच्या कचऱ्याचे आपण पुनर्वापर करू शकतो आणि जो सुका कचरा राहतो ते आपण विल्हेवाट लावू शकतो. आपण तो कचरा गावाच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतो. तर कसे ते ओला कचऱ्याचा आपण खत बनवू शकतो, ते शेतासाठी उपयुक्त ठरेल आणि मेटलच्या कचऱ्याचे आपण पुनर्वापर करू शकतो आणि जो सुका कचरा राहतो ते आपण विल्हेवाट लावू शकतो. आपण कचरा गावाबाहेर नेऊन सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावू शकतो आणि ओला कचऱ्याची आपण खत बनवून ते खत शेतासाठी आवश्यक असेल आणि मेटलचा कचरा जो असेल त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. या मॉडेलचा वापर केल्यामुळे आपण आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवू शकतो. आपले गाव काय, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश आपण स्वच्छ, सुंदर, निरोगी ठेवू शकतो. यामुळे लोकांचे आरोग्य स्वच्छ, सुंदर होऊ शकते आणि आपला भारत देश निरोगी, सुंदर होऊ शकतो.